तर महत्त्वाची बातमी, पूजा खेडकरच्या खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणानंतर आणखीन एक प्रकरण सांगलीतनं समोर आलंय। 7 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी अटकेत असणारे सांगली महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर आता गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेत। शासकीय नोकरी मिळवण्यासाठी साबळे यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं होतं असा आरोप करण्यात आलाय। इस्लामपूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी साबळेंवर हे गंभीर आरोप केलेत। इस्लामपूर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना साबळे यांनी मोठा गैरकारभार केला होता। कर्णबधीर नसतानाही साबळे यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं आणि शासकीय नोकरी मिळवली अशा स्वरूपाचा त्यांचा थेट आरोप आहे। त्यामुळे लाच प्रकरणातील याच साबळेंवरती आता नवीन आरोप समोर येतोय। एकीकडे 7 लाखांची लाच मागितली आणि म्हणून एसीबीच्या जाळ्यात सापडलेले वैभव साबळे हे अटकेत आहेत। मात्र आता शासकीय नोकरी मिळवत असताना सुद्धा त्यांनी खोटं प्रमाणपत्र दिलं असा आरोप होतोय। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सांगलीतनं थेट आपल्या सोबत आहेत शरद सातपुते। शरद, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, पूजा खेडकर प्रकरण हे राज्यभर आणि देशभर गाजलं होतं। त्या प्रकरणानंतर असे अनेक प्रकरणं समोर आले होते आणि याबाबत आमदार बच्चू कडू यांनी 2024 साली या विभागाकडे यांची तक्रार केली होती। यांच्यावर कारवाई व्हावी, यांनी बोगस प्रमाणपत्र केलेलं आहे, याची चौकशी व्हावी, त्या अशी ही तक्रार केली होती। पण त्या तक्रारीत काही अद्याप ठोस निर्णय झालेले नसल्याचे दिसून आले। या तक्रारीबरोबर इस्लामपूरचे मागील जी नगराध्यक्ष भाजपचे ते पदाधिकारी आहेत त्यांनीही तक्रार केली होती। ह्या तक्रारीत त्यांनी उल्लेख केला होता, त्यांनी जन्माच्या वेळी 1993 साली जन्माच्या वेळी त्यांनी प्रमाणपत्र कर्णबधीर असल्याचं त्याच वेळी घेतलं आणि 2021 साली धुळे येथील रुग्णालयातून त्यांनी सेवेत असताना कर्णबधीर असल्याचं प्रमाणपत्र घेतलं होतं आणि MPSC परीक्षा झाल्यानंतर त्यांनी रुजू झाले होते। त्यांचा कार्यकाळ हा इस्लामपूर इथे असताना मुख्य कार्यकारी अधिकारी असताना नगर परिषदेत तेथेही वादग्रस्त होता आणि वादग्रस्त कार्याचा हा भांडाफोड सांगलीतील तानाजी रुईकर हे RTI कार्यकर्ते आहेत। सांगलीतील एक 24 मजली इमारत बांधण्यासाठी यांनी 10 लाख रुपयाची लाच मागितली होती आणि त्याची तडजोड झाली होती ती 7 लाखावर। याबाबत यांना लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाने सापळा रचून शिताफीतीनं यांना ताब्यात घेतलेला आहे। यांना अटक झालेली आहे। काल यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 दिवस पोलीस कोठडी सुद्धा मिळालेली आहे। यात आणखीन एक प्रकरण काल तक्रारदार यांनी पत्रकार बैठक घेऊन उजेडात आणलेले की या तक्रारीमध्ये तत्कालीन आयुक्त IPS अधिकारी शुभम गुप्ता यांचाही सुद्धा सहभाग आहे। कारण यांनी विनाकारण 4 वेळा ही बांधकाम परवान्याची फाईल नामंजूर केली होती, कारण नसताना, अधिकार नसताना, आणि ह्यात त्यांचंही नाव गोवलं गेलेलं आहे। एकंदरीत पुन्हा एकदा उच्च पदस्थ अधिकारी या प्रकरणात गवले गेल्याचे दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जी तक्रारी होत आहेत या तक्रारी आपण जर पाहिल्या तर आत्ताच्या नाही आहेत, नव्या नाही आहेत, जुन्या तक्रारींमधून सुद्धा काही बाबी समोर आलेल्या आहेत। याकडे दुर्लक्ष केलं जात होतं का, कानाडोळा केला जात होता का, कोणाचं वरद हस्त होतं का, काही कळू शकले का? नक्कीच आपण म्हणू शकतो की याच्याकडे कानाडोळा केले गेलेला आहे। कारण की पूजा खेडकर प्रकरण हे राज्यभर देशभर ज्वलंत असताना या प्रकरणाकडे का दुर्लक्ष केले गेले, कुणामुळे दुर्लक्ष केलं, याच्या पाठीमागे कोण आहे, या निमित्ताने हा प्रश्न उपस्थित होत आहे। आणि या वैभव साबळेंबद्दल जे तत्कालीन लाचलुचपतचे अधिकारी होते त्यांच्या उमेश पाटील म्हणून त्यांच्याकडे ही तक्रार होती। त्यांची अचानक बदली झाली। त्या कार्यकाळानंतर इथे नवीन आलेले अधिकारी आणि जुने अधिकारी दोघांनी मिळून या कारवाईला पाठपुरावा करून ही कारवाई उशिरी झालेली आहे। इस्लामपूर पासून त्यांच्याबाबत असे वादग्रस्त बाबीवर तक्रारी होत होत्या, पण ह्यात उशिरा तक्रार झालेलं स्पष्ट दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच। शरद, आपल्या सोबत आता तानाजी रुईकर आणि आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सुद्धा आहेत, ज्यांनी तक्रार केली होती ते तानाजी रुईकर आपल्या सोबत आहेत। तानाजी रुईकर जी, नेमकी तुमची तक्रार कधीची आहे, काय आहे आणि त्यावर तुम्हाला काय उत्तर मिळालं? मुळात 24 मजली इमारतीसाठी CK असोसिएट या कंपनीकडून
महापालिका प्रशासनाकडे ऑनलाईनद्वारे परमिशनसाठी अर्ज केला होता. तो अर्ज साधारण 2024च्या एंडचा केला होता. त्यानंतर पाठपुरावा करत असताना त्या सीके असोसिएटमध्ये मी ऍज अ ऑपरेशन मॅनेजर म्हणून त्या पदावर कार्यरत आहे. त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी अनेकदा मी महापालिकेत जात होतो. त्या दरम्यान साबळे साहेबांशी संपर्क झाला. मुळात साबळे साहेबांचा या पूर्ण बांधकाम परमिशनच्या प्रक्रियेमध्ये कुठेही कसलाही सहभाग नसताना देखील त्यांनी संपर्क साधून वरिष्ठ अधिकारी जे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता आहेत यांच्याकडे काम पेंडिंग असताना देखील यांनी मध्यस्थी करून 10 लाख रुपयाची लाच मागितली आणि तक्रारी अंती म्हणजे तडजोडी अंती 7 लाख रुपये देण्याचं ठरलं. यापूर्वीच आम्हाला संशय आल्यामुळे ज्यावेळेला साबळे यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला संशय आला की कुठेतरी हे पाणी मुरतंय आणि हे लाचखोर किंवा पैशाची मागणी होणार आहे असा अंदाज आल्यानंतर आम्ही साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांचा संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार दिली होती. नक्कीच. राहुल कुलकर्णी आपल्याकडे येते. नाही, मला तानाजी रुईकरांना ह्याच्यात 2 व्यक्तिमत्व आहेत. तानाजीराव, एक आहेत वैभव साबळे आणि दुसरे आहेत IAS अधिकारी गुप्ता. पुन्हा एकदा गुप्ता, म्हणजे अमिताभ गुप्ता नंतर पुन्हा एक आणखी गुप्ता. जरा ह्या गुप्ता महोदयांनी, कारण ते IAS ऑफिसर आहेत, तुमच्या सांगली महानगरपालिकेचे आयुक्त होते, ते ह्याच्यातनं सुटता कामा नये. कारण हा जो वैभव आहे हा मुख्यत्वे गुप्तासाठी पैसे मागत होता आणि ही खूप लांछनास्पद गोष्ट आहे की राज्यातले वरिष्ठ सनदी अधिकारी अशा पद्धतीनं पैसे घेत आहेत आणि त्यांची नावं सातत्यानं समोर येत आहेत. अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर आणि आता हा शुभम गुप्ता, ज्यांचं नाव ह्या सगळ्या प्रकरणात आहे. जरा शुभम गुप्ता यांचा ह्या सगळ्या प्रकरणातला तुमच्या तक्रारीमध्ये असलेला रोल जो आहे ना तो एकदा सांगा. आणि त्याच्यानंतर मग वैभवनं शुभम गुप्तासाठी कसे पैसे स्वीकार का ते खूप नाट्य आहे. तुम्ही वैभवला भेटलात, मग वैभवनं पैशाची डिमांड केली, कुठल्या तरी कोपऱ्यात ती सगळी चर्चा झाली आणि प्रत्यक्षात 7 लाख रुपये घेताना वैभव पकडलाय. तर त्याच्या अपंगत्वाच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रामध्ये नंतर बोलू आपण. पण जरा हे जे IAS ऑफिसर आहेत ना ते महाराष्ट्राला कळू द्या की हे किती भ्रष्ट आहेत. तर तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ते जरा नीट सांगा की शुभम गुप्ताबद्दल तुमची काय तक्रार आहे, कारण त्यांचं नाव आहे तुमच्या तक्रारीत. मुळात शुभम गुप्ता यांनी UVCPRच्या नियमाप्रमाणे जर बघितलं तर बांधकाम परमिशनला अर्ज केल्यानंतर जास्तीत जास्त 60 दिवसामध्ये बांधकाम परमिशन देणं क्रमप्राप्त आहे. असं असताना देखील जवळपास 8 महिने या लोकांनी आम्हाला टोललेलं आहे. दुसरी गोष्ट, 8 महिने का? कारण पुढे जाण्याच्या आधी 8 महिने का? म्हणजे विशिष्ट हेतू असल्याशिवाय नाही केलंय. नक्कीच मला तेच सांगायचं आता की त्या विशिष्ट हेतूसाठी वारंवार त्यांनी म्हणजे नियमात कुठल्याही प्रकारची तरतूद नसताना नको त्या क्युऱ्या काढायच्या आणि फाईल पुन्हा खाली पाठवायची आणि पुन्हा हेलपाटे घालायला लावायचं. अशा पद्धतीचं कमीत कमी 4 ते 5 वेळा. आणि एकदा त्यांच्या डाईसला जाऊन फाईल पडली की महिना ते 1.5 महिना ते त्या फाईलला म्हणजे ते लॉग इनला बघत सुद्धा नव्हते. आम्ही कित्येकदा विनंती केल्या, कित्येकदा सांगितलं तरी सुद्धा बघतो करतो एवढंच असायचं. म्हणजे तानाजीराव तुमची मूळची तक्रार IAS अधिकारी शुभम गुप्ता यांच्या विरोधातली आहे, बरोबर? बरोबर. मग IAS अधिकारी शुभम गुप्तानी तुम्हाला थेटपणे पैसे मागितले नाहीत, पण याच्या माध्यमातून मागितले वैभवच्या, बरोबर? नक्कीच. आता मग जरा महाराष्ट्राला नीट सांगा की IAS अधिकारी त्याच्यासाठी कुणीतरी एक मध्यस्थ म्हणून, आणि ज्याला शुद्ध मराठीमध्ये दलाल म्हणतात, तर हा जो वैभव आहे हा मध्यस्थाची कशी भूमिका बजावत होता? तुम्ही त्याला कुठे भेटलात, किती फोन कॉल झाले आणि प्रत्यक्षामध्ये पैसे देताना कसा तो सापडला? दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल तर बोलूच आपण. नक्कीच. सुरुवातीला जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यानची गोष्ट आहे. ज्यावेळेला पाठपुरावा करण्यासाठी मी महापालिकेत जात होतो त्या दरम्यान अनेकदा त्यांची जाता येता भेट होत होती. मग काही कारणास्तव विचारपूस केली, का येत आहे, कशासाठी येत आहे, तर असा विषय आहे म्हणून मी कानावर घातला त्यांच्या. नंतर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ज्यावेळेला गेलो त्यांनी त्यावेळेला मला जरा केबिनला येऊन भेटा असं सांगितलं. मग केबिनला जाऊन भेटल्यानंतर सांगितलं की आयुक्त साहेबांचा निरोप आलेला आहे आणि आपल्याला काहीतरी बसून ठरवायला लागेल या कामासंदर्भात. म्हणजे ठीक आहे. मग अशी गोष्ट लक्षात आल्यानंतर मला संशय आला. मी आमचे वरिष्ठ जे सीके असोसिएटचे आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली. सर म्हणलं अशा पद्धतीचं ह्यांचं वाटतंय बोलणं आणि आपल्याला हे पैसे मागण्याची शक्यता आहे. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लगेचच ACB कडे तक्रार दिली. साधारण 17 फेब्रुवारी तारखेला काय तर आम्ही तक्रार दिलेली आहे. आणि त्यानंतर तक्रार दिल्यानंतरच एक 8 ते 10 दिवसांमध्ये त्यांनी स्वतः आयुक्त साहेबांशी माझी चर्चा झालेली आणि या भेटायला म्हणून सांगितलं. एका हॉटेलच्या समोर त्यांनी बोलवलं. ते गाडीत बसलेले होते. आम्ही सगळा पूर्ण सापळा घेऊन पंचांसमोर त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यांनी त्याच ठिकाणी पंचांच्या समोर, पंच असं थोडं एक 10 फुटावर होते, त्यांच्या समोर त्यांनी मला
लाचेची मागणी केली. आता इंटरेस्टिंग काय प्रज्ञा, की हा वैभव जेव्हा पकडला गेला ना, तर फटाके फोडले लोकांनी. म्हणजे लोकांना या वैभवच्या ह्या जाचाचा एक प्रशासकीय अधिकारी जो इस्लामपूरमध्ये पण कार्यरत आहे, जो कुडाळमध्ये पण आहे आणि सांगलीमध्ये पण आहे, जर आपले दोन प्रतिनिधी आपण जोडू शकलो, कुडाळचे आणि इस्लामपूरचे, तर लोकांना किती आनंद झाला होता हे कळेल की ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे किती त्रस्त आहेत लोक. तुम्ही सांगलीकर आणि रुईकर साहेब किती फटाके फोडले का तुम्ही त्यांना फोडायला लावले? नाही, मुळात काय झालं, ही प्रक्रिया चालू असताना मी पोलीस स्टेशनमध्ये होतो आणि पोलीस स्टेशनमध्ये असताना काही लोकांचे मला फोन यायला लागले की तुम्ही ज्या गोष्टी केल्या आहेत ते अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या लोकांना आनंद झाला. लोकांनी महापालिका प्रशासनासमोर आणि एसीबीच्या कार्यालयासमोर फटाके वाजवत आहेत म्हणून. रुईकर, आणखी म्हणजे एवढा त्रास लोकांना या माणसाने दिला होता. राहुलजी, नाही, मुद्दा असा आहे की तुम्ही तानाजीराव हे फटाके फोडले, पण मूळ जो आरोप आहे, आता तुमचे आयुक्त बदली होऊन गेलेले तुमच्याकडे त्यांच्या विरोधामध्ये, कारण आता हे नेक्सस सिद्ध करायला लागेल की हा जो शुभम गुप्ता नावाचे IAS ऑफिसर आहेत ते महापालिका आयुक्त आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे की आपल्याकडे जिल्हा अधिकारी म्हणून किंवा आयुक्त म्हणून त्यांच्या करिअरच्या मध्य टप्प्यावरती त्यांना ही पदं मिळतात. आणि दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये असे अनेक IAS आणि IPS ऑफिसर आता दिसत आहेत आणि सन्माननीय अपवाद आहेत आणि त्यांच्यामुळेच प्रशासन चालतंय. पण हे अधिकारी किती भ्रष्ट, जरा गुप्ता ह्या अधिकाऱ्यांचं तुमच्या बरोबरचं जे काही वर्तन आहे ते पुन्हा नव्याने सांगा आणि तुमच्याकडे गुप्ता यांच्याबद्दल आलेली माहिती काय ते पण सांगा, कारण ते फार महत्वाचं आहे. एवढे वरिष्ठ IAS ऑफिसर एवढ्या मोठ्या परीक्षा देऊन पुन्हा पैसे खाण्याचं काम करतायत असं तुमच्या तक्रारीत म्हटलंय. नाही, गुप्ता यांचं जर वर्तणूक जर बघितलं तर अनेक नागरिकांना त्यांची वर्तणुकीतून अक्षरशः निराशा झालेली आहे. एकदम म्हणजे खुनशी माणूस, जसं की एखाद्याचा तक्रार जरी आपण घेऊन गेलो की ऐकून न घेता ठीक आहे, म्हणजे असं उडवून लावण्याचा उद्योग, म्हणजे जणू काय बादशाहीच मोगलाईच लागून गेली की काय, अशा पद्धतीचं वागणं हे शुभम गुप्ता यांचं प्रत्येक नागरिकाला आलेलं आहे आणि आम्हाला सुद्धा तोच अनुभव आलेला आहे. आणि जाणून बुजून अशा पद्धतीने एक टीम बांधायची. आणि वैभव साबळे तर हा आहेच, त्याचबरोबर आणखीन 2-3 लोक त्यांचं एजंट म्हणून काम करत होते. काय सांगता, म्हणजे शुभम गुप्ता यांच्यासाठी 2-3 लोक एजंट म्हणून काम करत होते, आहेत, अजून सुद्धा कार्यरत आहेत त्यांच्याच कार्यालयात. त्या गोष्टी उघड काही लोक आता बोलायला लागलेत. काही लोकांचे फोन मला आले, त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्या जवळ ते असलेले PA म्हणून जे 2 होते, दिनेश आणि काय नाव, दिनो आणि पमू, म्हणजे दिनेश आणि प्रमोद राजपूत, ही दोघं सुद्धा अशाच पद्धतीचं अनेक लोकांच्याकडून त्यांनी मागणी केलेली आहे. आणि माझ्याच बिल्डरला, म्हणजे आमच्याच बिल्डरला परस्पर जाऊन यातल्या एकानं म्हणजे आम्ही रिस्पॉन्स देत नाही म्हणून बदलीचे आदेश आल्यानंतर जाऊन त्यांच्याकडून सुद्धा पैशाची मागणी त्यांनी केलेली आहे. पण ते ECBच्या कुठेही रेकॉर्डवर घेता आलं नाही आम्हाला तांत्रिक. मला एक सांगा तानाजीराव, हा पुढे चौकशीचा भाग आहे म्हणून, की वैभव गुप्ता यांना अंधारात ठेवून वैभव साबळे हा परस्पर अशा पद्धतीने डील करत असण्याची शक्यता किती आहे, एक. आणि वैभव गुप्तांचं वय काय हो, की ते आता IAS ऑफिसर म्हणून तुमच्याकडे आल्यानंतर त्यांचा एकूण जो कारभार तुम्ही सांगताय ते, म्हणजे 2 वेगळे प्रश्न. त्याचं सुद्धा वय 30-35च्या घरात असावं असं आमचा अंदाज आहे. आणि मी जो प्रश्न विचारला की वैभव गुप्तांना, ह्या शुभम गुप्तांना अंधारात ठेवून वैभव हे कृत्य करत असावा, याची शक्यता किती आहे? कारण ते एकदा जोडून बघायला लागणार आहे. नाही, अजिबात नाही. कारण तुम्हाला सांगतोय का आम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला होता. पण काही गोष्टी ज्या तांत्रिक दृष्ट्या त्यांच्या लॉगिनला आहेत, जे शुभम गुप्ता यांच्या लॉगिनला असलेल्या गोष्टी जर वैभव साबळे मला सांगत असतील की आयुक्त साहेबांनी ही क्युरी काढलेली आहे, मला सांगा आता त्यांच्या लॉगिनला असलेली गोष्ट वैभव साबळेला कळते, म्हणजे त्या दोघांचं कनेक्शन हे 100% झालेलं आहे. आणि आमच्या कामासंदर्भात सुद्धा त्यांनी चर्चा केलेली आहे. आता मी प्रज्ञानं आपण दोघं म्हणून एक उजळणी करू. प्रज्ञा, घटना कशी आहे बघा, की एक IAS ऑफिसर हा सांगली महापालिकेचा आयुक्त म्हणून येतो, त्यांच्याकडे हे रुईकर गृहस्थ त्यांच्या काय 24 मजली इमारतीसाठी परवाना मागतात. 8 महिने ती फाईल अशीच दाबून ठेवली जाते, काहीही कारण दिली जात नाही. नियम आहे बांधकाम परवान्यासंदर्भात, मला जेवढी माहिती आहे, कारण मी थोडा टेक्निकल मनुष्य आहे म्हणून, विशिष्ट मुदतीमध्ये बांधकामाचे परवाने ग्रँट करावे लागतात, अन्यथा ते ग्रँट झाले तसं गृहीत धरलं जातं. आता तो दिला नाही, मग नंतर हा वैभव मध्ये आला, मग वैभवच्या माध्यमातून 10 लाख रुपयाची लाच मागितली आणि आता तक्रारदारांनी IAS ऑफिसरच्या संदर्भामध्ये तक्रार दिली. आता त्यांचं काय करायचं हा खरा प्रश्न. आणि जेव्हा वैभव पकडला गेला तेव्हा पुन्हा नव्याने भानगडीची मालिका सुरू होणार असं दिसतं, की त्याच्या पकडण्यामुळं कुडाळ मधल्या लोकांना आनंद झाला, इस्लामपूर मधल्या लोकांना आनंद झाला आणि सांगलीतल्या लोकांना आनंद झाला. लोकांनी फटाके फोडले. म्हणजे प्रशासन आपलं काय पातळीवरती गेलेलं आहे
हे नक्कीच. त्याच्यातनं दिसतंय. खरं तर शरदकडनं अजून हे जाणून घ्यायला पाहिजे की ह्या सगळ्या लोकांचा एकूण वावर कसा होता, आपल्याकडे वेळ असेल तर. नक्कीच नाही, तेवढा वेळ आपल्या कडे नाही आहे. मात्र मुळात तर रुईकरांनी तक्रार केली आणि त्या तक्रारीचं फलित आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक मागच्या तक्रारी सुद्धा आता इथून पुढे समोर आल्या तर खरं तर बरं होईल, कारण अनेक तक्रारदार हे भीतीपोटी समोर येत नाहीत. रुईकरांचं खरं तर अभिनंदनच करायला हवं की किमान त्यांनी तक्रार दाखल केली आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा भांडाफोड होऊ लागलेला आहे. खरं तर हे जे IAS शुभम गुप्ता आहेत त्यांच्या आधीच्या पण काही तक्रारी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचं लाच मागितल्याचं प्रकरणही समोर आहे. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. अशा पद्धतीच्या तक्रारींच्या माध्यमातून का होईना जे प्रशासकीय अधिकारी एक प्रकारची कीड लावतायत आपल्या पूर्ण प्रशासकीय यंत्रणेला, ते बाहेर पडणं त्या निमित्तानं गरजेचं आहे आणि त्या निमित्तानं हे काम होते. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे आमच्याशी बोललात त्यासाठी.